एक व्यक्ती त्याच्या आयुष्यातील कितीतरी वर्ष खर्च करून भारतीय सैनिकांसाठी -डिग्री तापमानात सौर ऊर्जेवर चालणारे तंबू तयार करतो. यापेक्षा मोठी त्याची देशभक्ती काय असावी. परंतु आज त्याच व्यक्तीवर म्हणजे सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यासाठी कारण सांगण्यात आलं की त्यांनी परकीय फंडिंग घेतली आणि तिचा गैरवापर करून FCRA कायदा 2010चं उल्लंघन केलं. मात्र हे खरं कारणच नाही. खरं कारण तर हे आहे की लडाख केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा म्हणून लडाखमध्ये चालू असलेलं आंदोलन आणि सोनम वांगचुक यांच्यावरच का विदेशी फंडिंग घेतली म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. बीजेपी आणि काँग्रेसने सुद्धा विदेशी फंडिंग घेतली, त्याचा गैरवापर सुद्धा केला आणि न्यायालयाने त्यांना दोषी सुद्धा ठरविलं, तरी सुद्धा काहीच झालं नाही. 2004 ते 2012च्या दरम्यान बीजेपीला एकूण 790 लाख विदेशी फंडिंग मिळाली, काँग्रेसला 879 लाख विदेशी फंडिंग मिळाली आणि 2014 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने यांना दोषी सुद्धा ठरविलं. मग काय, बीजेपीचं सरकार आलं आणि त्यांनी 2018 मध्ये FCRA कायद्यात दुरुस्ती करून दोनही पक्षांचे पाप धुवून टाकले. फक्त एक बाब लक्षात घ्या की कुठल्याच कारणाने तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही. त्यासाठी फक्त एकच कारण असेल, सरकारच्या विरोधात आंदोलन करणे, बीजेपीच्या विरोधात बोलणे, मोदीच्या विरोधात बोलणे, अमित शहाच्या विरोधात बोलणे, भारत सरकारच्या अन्याय्य कारभाराच्या विरोधात बोलणे.